हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. गुरुन एक शिष्याक आध्यात्मिक ज्ञान दिताना त्या गुरुसेवेनं देवाला अनुग्रहानं प्राप्त झालेले एक दुर्लभ ज्ञान कशी असता साधकाक कशी साधकाक सहाय्यक जातते म्हूण सांगून परमात्मांग सांगता पळया. यज्ञात्वान पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. हे पांडुपुत्रा अर्जुना, आम्ही ज्ञान सांगली नंतर कोणा मेळ्ळा पळय तें ज्ञान ताका वपास देह मेळना. इतक म्हूण म्हळ्यार ते ज्ञाना बलान सर्वव्यापक सर्वांतर्यामी सर्व प्रेरक जावन शिल्माकाची सर्व जीव आश्रय घेताची म्हूण सांगून तुका कळटा. कोणा ज्ञान मेळ्ळा तांकां हांव सर्वव्यापी मिगलांतर्याम तूं सर्व जीव सची सर्व जीविलंतर्यामी जावन हांव आसा म्हूण म्हळ्यार ज्ञान तांकां कळटा म्हूण सांगून परमात्मो अर्जुनाला सांगता. म्हळ्यार कोणाक ज्ञान मेळटा पळय ताका वापस देहप्राप्ती म्हूण म्हळेल ना. यज्ञात्वान पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. तांकां वापस देहप्राप्ती ना. सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मो सकल चरात्मक जगत त्या परमात्म्याका आश्रय घेवनच म्हूण म्हणलेलेची एक बद ज्ञान समज्ञान म्हणटा पळय तेची. कोणाक तें ब्रह्मज्ञान मेळ्ळा ताका समान जावन आशिल्लो विंगड कोणय ना. ताका तोच साटी येन भूतानी अशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. ते परमात्माले अंतर्यामी परमात्माला शरीरान तूं सर्व जीवात्मा सची सर्व जीवात्माला अंतर्यामी जावन परमात्मा आसा म्हूण म्हळें एक आत्मतत्वज्ञान कोणाक कळटा ताका विंगड समान म्हळेल कोणय नांची तोच ताका साटी जावन आसा ताका तोच सम जावन आसा. म्हणटना ते महाज्ञानीक समान जाल्ले जन ना म्हणली नंतर अधिक म्हणलेले कोण आसा तशें जावन परमात्माले ज्ञान कोणा मेळ्ळा ते जन केन्नाय श्रेश्ठ तांणी उपास हांगा जन्मा येनाची म्हूण सांगून सांगता. म्हळ्यार परमात्माला ज्ञान मेळ्ळेले जना पुनर्जन्म ना. सर्व मेगेल अधीन आनी मेगेल इच्छेकच आसा म्हूण सांगून अर्जुनाले कृष्ण सांगता न्हय. म्हणटना पुराय मेगेल अधीन मेगेल इच्छे प्रकार जावन जावचे म्हूण म्हळ्यार हें युध्द म्हणलेलें कर्म मेगेल इच्छेन जावचें. हें सर्व मेगेल अधीन तुवंय मेगेल अधीन हांव लेखील तशी हांगा सर्व जनान काम कोरका म्हणून कृष्णान सुच्य जावन अर्जुनाक सांगल्या बरी जाल्लें हांगा. जाल्यार अर्जुना त्या मना वचका न्हय कितले कशी मना गेले अर्जुनाक म्हूण म्हणलेलें आनी जावका तो विशय तशें केन्नाय आनी सांगता तो कसलो यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि. आनी हांव तुका वापस हे तत्व सांगोस तेदना तूं वापस जन्मा येना तुका मोह जायना. हें सांगिल्लें ज्ञानान मोह दूर जाता आनी हांव सर्वांतर्यामी सर्वव्याप्त म्हूण सांगून पुरजना कळटा. तशी परमात्मा तागेले सांगता. म्हळ्यार आनी उपदेश करची ज्ञाना विशयी परमात्मान सांगचे यत ज्ञात्वा आनी मुखारय हांव तुका मस्त उपदेश करूं असं म्हूण सांगता. तशी सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ले मेगेले देहांतू सर्व जिवीक सर्व भूतांनी अशेषेण द्रक्ष्यसी तूं सर्व जिवांक पळयता येन तद्विद्दी त्याची ज्ञान म्हूण सांगून हांगा कृष्ण परमात्मो अर्जुना लागीं सांगता रस. आतां सर्व कर्म खंयचें कर्म आमी करची सर्व कर्म परिसमाप्त जावची खंयच्यान तूं ज्ञानांतूच.
खंयची कर्म आमी केल्यार ताजेर आमकां ज्ञान मेळटा. केन्ना कर्म यज्ञ दृश्टीन करता म्हळ्यार कर्म योग म्हूण सांगून करता, फलापेक्षा आसचनाचें तेदन आमकां ज्ञान मेळटा. एक पंत आमकां तें ज्ञान आयिल्लें म्हूण जाल्यार तें वापस ज्ञान नाश जावचें म्हूण ना, ज्ञान आमगेलें उठूं वचता. तशी केन्नाय कशी म्हळ्यार एक पंत आमकां हें रेवेचें मरुभुमी म्हणटा तंत वतना मरिचिका दिसता, उदास अशी दिसता मरिचिका म्हूण. ताजे नंतर कितलीं पंतां मरिचिका पळयल्यार ज्यो बद उदा पळयल्यार आमी तें मरिचिका म्हणूची लेखताच पळय. तें केन्नाय आमकां सोणत तशीच केन्नाय कशी म्हळ्यार आमगेलें ज्ञान अज्ञान एक पंत ज्ञानांतूं लासून गेल्लें म्हूण जाल्यार मागीर अज्ञान आसना, ज्ञान मात्र भरता. तशी केन्नाय कसलें म्हळ्यार एक ज्ञान म्हळ्यार भौतीक जावन अर्थ करून घेवचें, पांडित्य न्हय. तें ज्ञान आमगेलें अनुभुतीक येवका, केन्नाय अनुभुतीक येवका. तें परमात्मो अशेंच परमात्मा तशेंच परमात्मा लील अशी परमात्मान कृष्णावतारांत हें केलें, रामावतारांत तशें केलें. देव तो राम जावन अशी चल्लो, कृष्ण जावन ह्या पळय केल्लें अशें पळय सांगचें. आमकां देवाल विशयी पुर्ती गोत्तच म्हूण न्हय, हें आमकां देवाल विशयांतूल काणी ताजी पांडित्य मात्र आस म्हूण सांगून लेख वयता. जाल्यार देव सर्व भुतांत आस म्हूण सांगून कोण सर्व भुतालय मन दुख्ख नाशी देवूची म्हूण लेखून तितले भक्तीन पळयता तो ताका देवाल विशयांतू ज्ञान येयला. जेवो देवाले शरिरांतू सर्व जिवांक पळयता कोण की जेवो सर्व जिवांक गेले अंतर्यामी जावन परमात्मा आस म्हूण कोण अनुभवाक घेता की तो मात्र ज्ञानी म्हूण सांगून सांगता. आनी केन्नाय परमात्मा लागीं आमी मागुका कसलें म्हळ्यार तुगेलें ज्ञान आमकां जावका म्हूण, विंगड कसलें न्हय, विंगड कसलें आमी मागुका म्हणना. इत्याक म्हळ्यार देवान मेळ्ळ्यार सर्व मेळ्ळ्या वरी, देव मेळ्ळी आमकां सर्व आसुनूय कसलें प्रयोजनांतल्या वरी. तशी परमात्मा लागीं आमी देवा तूंची जावका, तुगेलें ज्ञान आमकां जावका म्हूण सांगून मागुका. तेदना ज्ञान म्हळ्यार कसलें म्हूण आतां परमात्मा ताका सांगता पळय अर्जुनाक, तें कळ्ळ्यार आमकां ज्ञानी तें जावका म्हूण आमी लेखा म्हूण कळटा. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनं सन्तरिष्यति. अपि चेत् असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापेभ्यः सर्व पापी पशी चड पापी तूच जावनसच्या पुरो, पापकृत्तम तूची जावनसच्या पुरो जाल्यार सर्व पाप ज्ञान म्हणलेलें एक व्रजिनम नौकेत बैसून प्लवेनैव प्लवेनैव प्लव म्हळ्यार नौके, ज्ञान म्हणलेलें प्लवेनैव नौकेंत बैसून व्रजिनम संतरिष्यती ताजेर तूं दांटून वता म्हूण म्हणटा. म्हळ्यार सर्व पापा पशी व्हड पाप केला हांवें म्हूण तूं लेखल्यार सर्व पाप ज्ञान कोणा येता तांगेलें ज्ञान म्हणलेलें नौकेंत ते सर्व पाप नाश जावन वता म्हूण तो सांगता. सर्वेभ्यः पापेभ्यः पापकृत्तमः सर्व पापी पशी तूं चड पापी म्हूण. अपि चेदसि तशी तूं लेखल्यार अतिशय जावन हांव पाप केला म्हूण लेखल्यार सर्वं विचिनं ज्ञानप्लवेन एव सर्व पाप ज्ञान म्हणलेलें नौकेन संतरिष्यसी दांटून वता, तूं सर्व पापान दूर जाता म्हूण सांगता. म्हळ्यार सर्व पापांतूय सर्व आतां अर्जून लेखू पुरो कसलो पाप हांव व्हड पापिश्ट म्हूण जाल्यार कोण कितलो व्हड पापिश्ट जावं अपरोक्ष ज्ञान मेळ्ळ्यार ताका पाप म्हणलेलें समुद्र दांटून वता म्हूण सांगून. तशी ते कशी म्हूण सांगून आनी कितें तो सांगता. म्हळ्यार ज्ञान म्हळ्यार खंयचें सुरवें आमी अर्थ करून घेवका. परमात्मालें सर्वोत्तमत्व, परमात्मूची सर्वोत्तम म्हूण म्हणलेलें. तशी परमात्मालें सर्वोत्तम तत्व तागेलें पशी व्हड कोणूय ना, पुरे कडेन आसूची परमात्मानाची म्हूण सांगचें ताका ज्ञान म्हणचें. आतां आमी अज्ञानांत आसताची, अज्ञान आसतना आमगेले निमती सुमार पाप जाता जाल्यार तेदन अज्ञान आशिल्लें देखून आमकां तें पाप आमी केल्लें म्हूण म्हणलेलें कवियत आमकां जायना. जाल्यार केन्ना आमकां
आम्ही ज्ञाना वाटते वच्या प्रयत्न करता की आम्ही अज्ञाना दुखून वैरवच्या प्रयत्न करता की तेन्ना आमकां कळटा हो आम्ही त्या पाप केला ह्या पाप केला म्हूण सांगून केन्नाय कशी म्हळ्यार पळय आमी कळसू बांयंत घालताची बांयंत उदक बुड्डून उदकांत ते कळसू बुड्डून आसता तेन्ना आमी कितले हल्लय वयर करतकर आमकां जड म्हूण दिसना जाल्यार केन्ना आमी त्या उदक भरलेलो कळसो बांयंत त्या उदका लेवला दुखून वयर तांडूच्या प्रयत्न करता पळय तेन्ना आमकां तो कळसो जडू असो म्हूण कळचें तशीच आमी पाप कुपांत बुड्डून आसतना आमकां ते पाप कृत्य केलेले ते भयंकर जावन आस जेवो घोर पाप आमी केला त्या पापाचे भार कितले म्हळ्यार आमकां कळना जाल्यार त्या पाप कुपा दुखून आमी चिक्के वयर येवच्या प्रयत्न करतना आमकां कळटा हो आमी केलेलो पाप मस्त आस म्हणटना आमकां देवाल्या वचचें जातल वेळ म्हूण सांगून आमकां आमगेले वैरीची बेजार जाता आमकां आमी श्रापून घेवच्या पुरोची कसं कर्म केल्लें हांवें आनी देवाले कशी वचचें आमी म्हूण सांगून म्हणटना वापस कोणूय आमकां बायचे तूं पाप केला पापिश्ट म्हूण सांगता म्हणना केन्ना आमी पापा वाट्टे दुखून मुक्त जेवच्या वताची तेन्ना आमकां आमी जड्ज करून घेताच केन्ना पळय आमी केलेलें सम्य तपोवया म्हूण तेन्ना आमकां आमी केलेलें पाप आमकां जड म्हूण दिसतना कोणूय आमकां तशी केलें तूं अशें केलें तूं म्हूण सांगता म्हणू दिसना आमी केलेले हीनकृत्य पापकृत्याचे उडगास जातना तेन्ना आमकां ते कसो करता आमी म्हळ्यार ते मिक्कून वचप पळोवका शिवाय वपास तेन्ना इतलें पाप केलें आनी हें एक पाप चडवें म्हूण वपास त्या पापाचे कुपांत आमी बुडूनच पाप म्हळ्यार चिकलांत आमी बुडूनच तशी आमकां तर एक श्लोक कृष्णान सांगला पळय आमगेले तसले पापिश्टांक एक धैर्य दिवचें तसलो श्लोक यो कसले अपि चेदसि पापेभ्यः म्हळ्यार अपि चेद असि पापेभ्यः सर्वेभ्यः पापेभ्यः पापकृतमः कितले व्हड पाप तूं केला म्हण जाल्यार केन्ना तुका ज्ञान मेळटा त्या पापा दुखून तूं मुक्त जाता म्हणली पळय आमगेले तसले पापिश्टांकच देवान सांगील म्हण आमी धैर्य करून घेवका कितले पाप केल्यार परमात्माला आत्मतत्व ज्ञान जावका म्हण आमी प्रयत्न केले म्हण जाल्यार आमगेले पाप पळय नाश जातर वता म्हण सांगून आमी लेखुका तशी कशी ते पाप नाश जावचे कशी नाश जाता पळया यथेंधांसि समिद्धोऽग्निः भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा यथेंधांसि समिद्धोऽग्निः म्हळ्यार केन्नाय आमी अग्नी भितर समीद घालतर आसताची इंधन म्हळ्यार राकडा कुडके सकट घालतर आसता तेदन ती अग्नी कसो जाता ती आनीक प्रज्वल जावन जोळून ते आमी घाल्लेलें इंधन पुरें लासून भस्म करता तशीची ज्ञान म्हळ्यार अग्नी तशीची आमी केलेलें सर्व कर्म भस्म करतना तांतू पाप कर्मय पुरय भस्म जावन वता कितले पाप कर्म केल्यार आमी आमगेले कर्म पुरय पाप कर्म मात्र पुरय आमी अग्नींत कशी इंधन घालून भस्म जाता की तशी ज्ञानाग्नीन आमगेले सर्व पाप कर्म भग्न जाता म्हूण सांगून म्हणचे येता इंधांसी दारुणी म्हण खंयची रितीरी सर्व राकूड आमी अग्नींत घालून भस्म करता की तशी ज्ञान म्हळ्यार अग्नी आमगेले सर्व कर्म प्रारब्ध सोण वरलेले कसल कर्म आसा ते भस्मात कुरुते ते भस्म सात कुरुते भस्म करता म्हूण सांगून हांगा सांगता म्हळ्यार आमी एक जळची उज्यांत राकूड घालून पळया 2 निमिश ते बग जळून लासून वता वापास आनी ಸ್ವಲ್ಪ राकूड घाले ते मागीर लासून वता तशीच मागीर आतां एक पंत लासून गेलेलें राकूड ते अर्दंबर्द वरला जाल्यार ताका उदक घालून चिगूर हाडोवचें जाता ना तेची एक जळना नातिले एक रुका कुडको आसल्यार ताका उदक घालतर आसल्यार नीनो लिदर कोरडू कोनरुवुदू म्हूण आसा परमात्माला इच्छा आसल्यार तांतू दुखून चिगूर येता जाल्यार एक पंत भस्म जावन गेलेले राकडा दुखून खंडीत वोपास उज्जू चळना जेवा वोपास चिगूर येना भस्म जावन गेले तशी केन्नाय ज्ञानाचे अग्नी दुखून आमगेले सर्व कर्म भस्म जाता प्रारब्ध कर्म आमी भोगू का ते घेवन येयले जाल्यार आत्त करचे सर्व कर्म ज्ञान म्हळ्यार अग्नींत भस्म जावन वता
म्हणटना आमी न्हव कर्मबंधनांतू पळणाची म्हूण जाल्यार केन्ना आमगेले ज्ञान म्हळ्यार अग्नींतू राकूड म्हळ्यार खंयचे हांगा आमगेलो कुसंस्कार म्हणटाची वायट कर्म ह्या पुराय नाश जातकी मागीर वपास आमकां ते कुकर्माचे भंय ना वपास आमी करताची म्हळ्यार भंय ना कित्याक परमात्मांग सांगता न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति न हि ज्ञानेन सदृशम ह्या प्रपंचांतू ज्ञानाक समजलेले एक पवित्र म्हळेले समजावलेलो विशय खंयचो ना श्रेष्ठ म्हळेलो विशयो खंयचो ना कित्याक म्हळ्यार योगांतू कोण योगी म्हूण जाला संसिद्ध म्हळ्यार योगी म्हूण जाला तो ज्ञान तो कालेन आत्मनी विंदती कालेन आत्मनी विंदती ताका ज्ञान योगी जालो तो कर्मयोगी जावो भक्ती योगी जावो कसले ध्यान योगी जावो कसले ज्ञान ताका आपापी मेळटा कित्याक म्हळ्यार ज्ञान इतले पवित्र जावन आशिल्ले ह्या जगत्यांतू खंयचे ना म्हूण सांगतात हे स्वयं योग संसिद्ध म्हळ्यार तो कसो करता ज्ञानाक स्वयं योग संसिद्ध साधन जावन आशिल्लें निवृत्त कर्म म्हळ्यार कर्म फलाचे अपेक्षा नाशिल्लें कर्म आचरण करून सिद्धी पावता तो तशी हांगा सांगताची कशी म्हळ्यार कोणाक ज्ञान मेळटा ते ज्ञान अग्नींतू तांगेले सर्व वायट कर्म लासून वता कशी इंधन लासून वता तशी मागीर आगामी कर्म म्हळ्यार त्याची प्रारब्ध कर्म सोडून भरलेले संचित आगामी कर्मय लासून वता ज्ञानाचे अग्नी प्रपंचांतू ज्ञान नाही ज्ञानेन सदृशम या ज्ञानाक समजावन सुचे विंगड खंयचे मार्गू मुक्ती साधनेक ना म्हळ्यार आमी मोक्ष पावका म्हूण सांगून प्रयत्न करतले जनाक ज्ञान मार्गूची श्रेष्ठ म्हूण म्हणटाची कित्याक म्हळ्यार तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनी विंदती म्हळ्यार ते एक साधना मार्ग ज्ञान मार्ग पळय तांतू चमकल्यार तो आत्मज्ञानी तो संसार आदुकून म्हळ्यार हांगा हादुकून वग्गी मुक्त जातो मोक्ष पावता तशें जावन कर्मयोग हांगा योग संसिद्ध म्हणलें कोणाक म्हळ्यार कर्मयोग करतर आशिल्लो तो कालक्रमेण सहज जावन ताका ज्ञानय मेळटा म्हूण सांगला हांगा वपास ज्ञान म्हळ्यार वपास खंयचे सांगता म्हणना हरिसर्वोत्तम तत्व ज्ञान आनी ज्ञान म्हळ्यार आमकां बुकां दुखून मेळचें सोशल सायन्स म्हणलें पळय त्या पळय न्ही कोणाक स्वरूप ज्ञान मेळटा ताका मस्त आनंद मेळटा ताका स्वरूप आनंद म्हूण म्हणटा तशें जावन पुरजनान म्हणचें ತನ್ನನ್ನು ತಾನೇ ದಾಸಾನಿ ಸಂಚಿತೆ ತನ್ನನ್ನು ತಾನೇ ತಿಳಿಯಬೇಕು ತನ್ನ ತಾ ತಿಳಿದರೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಸಾಕು म्हळ्यार आमकां आमी कसले म्हूण कळल्यारय पुरकय ताजे तितलें व्हड ज्ञान खंयचेंय ना तन्नನ್ನು ताನೇ ತಿಳಿಯುವುದು म्हळ्यार कसलें आमी कशी वायटकी चांगकी त्या पळय न्ही तें लौकीक जाल्लें हांगा तन्नನ್ನು तान ತಿಳಿಯುವುದು म्हूण म्हळेलें पारमार्थीक दृश्टींत कसलें म्हूण म्हळ्यार आमी जीव आमी अस्वतंत्र परमात्मा एकलोची सर्वतंत्र स्वतंत्र आनी ताणेची सर्व जिवाक नियमन करचें खंयच्या वेळार कसल जावका त्या जिवाले कालांतू खंयच्या कालार कसल जाता म्हळ्यार निर्णय केल्लो परमात्मुची तशें जाल्यार तें ज्ञान अग्नी मणकेचें एक निर्मल जावन आसता निश्कळंक जाता तें ज्ञान कसलें म्हळ्यार विधी निशेधात्मक जावन आशिल्लें कोणाक तें ज्ञान परिपूर्ण जावन मेळ्ळें ते ज्ञानी कसलेय कर्णांतल्यार सर्व कर्म केलेले बरी जाता तांणी कर्म म्हळ्यार कर्मफल सोडून तांणी कर्म करताची कशी म्हळ्यार पळय एक फॅन फुल्ल सोडटना ते फॅन थंय गुंतरस म्हणलें कळना पळय म्हूण आपल्यार आतां बोट कट करता तशीच ज्ञानी कर्मबंधन नातिलो म्हणलें कुठलें ताका प्रारब्ध कर्म भोगूं ताणें जाल्यार संचित कर्म आगामी कर्म पुराय लासून गेल्लें
इंधन अग्नीन तो लासून गेल्या बरे लासून गेले म्हूण सांगून. तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार विशय सूख म्हणलें एक पतंग मूस जाला रे ते मूस अग्नी दिकड वचनाचे पळय. तशी ज्ञान म्हळेलें अग्नी कोणाला अंगांत कोणाला मनांत अस तांगेल्ला की त्या विशय सुखाचे चिंतनच येना म्हूण सांगून. तशी हांगा मुसा विशयी कसं सांगलें म्हूण म्हळ्यार अग्नीर बैसनातली एक वस्तू म्हळ्यार मूस मांत्र. मागीर पुरे कडेन भोंवता तो मूस अग्नीसूच कडेन गुना समीत. तशी महापापिश्ट समीत ते अपरोक्ष ज्ञान पावलींची म्हूण जाल्यार तांणी हें संसार समुद्र दांटून वचपाची म्हूण सांगून परमात्मो अर्जुना लागीं सांगता. कसलें ಕಂಸಾರಿ ಎಂದರೆ ಸಾಕು ಸಂಸಾರಿ ದಾಟುವನು म्हूण सांगून दासान सांगलेलें बरी. कोण कृष्णा म्हळ्यार कंसार म्हळ्यार कृष्ण तो हें भवबंधना दुखून दांटून वता म्हूण सांगून म्हणलें. तशी हे ज्ञानयोग बारी पवित्र म्हूण सांगून अर्जुना लेगी कृष्ण सांगता पळय अर्जुना तूं म्हाका शरण यो. युद्ध म्हणलें पापकर्म म्हूण तूं लेखला रे त्या पापकर्म तुका कसलें करना. कित्याक म्हळ्यार तें पाप न्ही फकत तें पाप म्हूण म्हळ्यार तुगेल्या मनांत आस म्हूण जाल्यार त्या पापा दुखून हांव तुका मुक्त करता म्हूण सांगून कृष्ण थंय अर्जुना लागीं सांगता रस. श्रद्धावान लभते ज्ञानम मत्परः संयतेंद्रियः. श्रद्धावान लभते ज्ञानम मत्परः संयतेंद्रियः. ज्ञानं लब्ध्वा परां शांतिम अचिरेणाधिगच्छति. म्हळ्यार कोण संयतेंद्रिय इंद्रिय वश जालेले इंद्रिय वश करून घेतिले मत्परः आस्तिक परमात्मूची श्रेष्ठ म्हूण कोणाक परमात्माल वैरी श्रद्धा म्हळ्यार निश्ठस की ताका ज्ञानम लभते ताका ज्ञान मेळटा. तशीच त्या ज्ञानम लब्ध्वा पराम ज्ञान मेळ्ळी नंतर शांतीम म्हळ्यार मुक्ती श्रेष्ठ जावन आशिल्ली मुक्ती अचिरेण अधिगच्छति कुडलें मेळटा ताका. केन्ना ज्ञान मेळ्ळी की तत्क्षण ताका मुक्ती मेळटा म्हूण सांगून. श्रद्ध म्हळ्यार कसं न्ही हांगा श्रद्धावान लभते ज्ञानम म्हळ्यार श्रद्ध म्हळ्यार कसं न्ही श्रद्ध म्हळ्यार देवाल वयर एक विश्वासू म्हूण लेखल्यार तशें न्ही. श्रद्धा विश्वासा पशी चड श्रद्धावंत खंय पळयल्यार थंय ताका परमात्मू दिसता. कशी म्हूण म्हळ्यार एक काणी अच्युतदास मामान सांगिल्ली. एक रायो तागेले धुवेक एक चेल्लो सोदीत आशिल्लो खंय. धुवेन एक प्रतिज्ञा केली खंय कसलें म्हूण म्हाका परमात्मालान तूं कोण श्रद्ध दवरला तसले एक परमात्माल वयर प्रिती दवरलेली तसले एक परमात्माल भक्ताक हांव वरडी करून घेवचें म्हणून. खंयचेच विंगड राजकुमारान हाडला रे हांव तांकां वरडी करून घेना ताका परमात्माला वयर विशेष श्रद्धा दिसल्यार मात्र वरडी करून घेता म्हणून बापचुल्या सुरेख सांगला तेणें. खंय सोदिल्यार दुवेन लेखील तसलो एक परमात्माला वयर मस्त श्रद्धा आशिल्लो एक वरेतू राया मेळ्ळी. ताका भारी चिंत जाता गुंता एक देवस्थान मेळ्ळें ताका. थंय एक चंदू चेल्लो बैसून जप करता आशिल्लो खंय. राय तागेले वचून तागेल्या चंदकन उलोवन म्हगेले दुवे वारडी करून घेतवे म्हूण म्हणटा तो सांगता राया हांव देवान सांगिल्लें तशी चलतलो म्हगेलें कसलें स्वातंत्र्य ना. देवाला इच्छा आसल्यार वारडीक जाता कितकी कित्याक म्हळ्यार देवूच म्हगेलें सर्वस्व हांव कसं करता पळय तें पुरय ताणेंच म्हगेलें करीन करोय सुचें म्हूण सांगून तो सांगता. तेदना राया भारी संतोश जाता खंय. दुवे येवन सांगता अशें एकलो चेल्लो मेळ्ळो तो अशें म्हणटा आशिल्लो तिकाय संतोश जाता. ती येवन त्या चेल्ल्याला उलयता तेन्नाय तो सांगता कसं म्हूण म्हळ्यार देवान करचें देवान करोचें देवान सांगिल्लें तशें हांव नांदचें म्हूण म्हणटना ती राजकुमारी भारी संतोश जाता. यो मस्त देवाल वयर मस्त श्रद्धा दवरलेलो म्हूण तिका संतोश जावन तिका वारडी करून घेता म्हणटा. रायो दुवेक तेंच्या देवस्थानांत तूं वारडी करून दिवन थंयची सोडता आनी थंय तुका आतां सद्याक तत्काला संसार करूं अगत्य वस्तू पुराय पेटोवन दिता म्हणटना ते बामणी बायलय ते नक्काचेची म्हणटा खंय. ताजे नंतर रायो तागेल्या गांवांत चमकलो तांणी यात्रे चमकलीची सर्व कडेन
सर्वकडेन यात्रे वतन परमात्माल चिंतनेन तू असता बाईले बामणू त्या पळून त्या राजकुमारी भारी संतोष चितकय एक पण मार्गार कोणकी त्या बायल बामणांक चारी रोटी खावच्या दिले तांकां जोर भूक आशिल्ली त्यांनी परमात्मानं हाण दिलेले म्हूण सांगून ते रोटी खावन न्हिदलीच न्हिदतना बामणान बाईला सांगलें की आजी म्हाका देवान आहार दिल्ले कसल सांगचें तागेल करून आमी भुकेन आशिल्ली म्हूण ताका कळ्ळी दिसता उलन उलन न्हिदलीची तेदना एरदुसू स्नान करून संध्या वंदन करून वतना बामण बायलेले सांगता राब ही रोटी तूं खा म्हूण म्हणटा आनी पुळ दिवस ताणें दवरून घेतली की ती रोटी बायलेले दिली ती म्हणटा हे खंयची रोटी पक्कनी पायीक जाय जाल्यार म्हणून तुका भूक जाल्यार म्हूण सांगून हांवें दवरलेली खा आतां राजकुमारी दिसता ती रडतना बामणाले सांगता तूं श्रद्धा म्हणतो परमात्माला वयर मस्त श्रद्धा भक्ती आसा म्हूण लेखून हांव तुका वारडी करून घेतिलें आनी तुगेलो ओटावर राबना म्हूण म्हणटा तेदना तो निमगे कसले तूं तशी म्हणटा म्हूण ते हांव कसले दैवद्रोही जाल्यार हांव कसले अपराध केले ती सांगता तूं काली थंय देव आमकां सर्व आमगेलो भार देव पळोवन घेता म्हण तशिलो तितली श्रद्धा तितले देव आमकां राखता म्हळ्यार भरवस आशिल्लो तूं पाय देवान पक्कनी रोटी दिनातल्या मेगेल बायलेन उपाशी आसूं काय म्हूण लेखून काण दवरली पळय ती तुका देवाल वयर अपनंबीक आशिल्ली न्हय म्हूण तो ती सांगता आनी हांव वता मेगेल अन्ना लागीं वचून राबता तुगेलो ओट राबना त्या म्हळ्यार तुका देवाल वयरचे श्रद्धा विश्वास निश्ट पुरे गेली तुगेले म्हूण सांगून वता म्हळ्यार आस्तिक बुद्धी आसली कुडले परमात्माले वैरे निश्ट शिलजनाक मात्र परमात्माल ज्ञान देता शिवाय तोंडान म्हाका परमात्माल वैरी श्रद्धेस म्हूण म्हणली कुडल्या परमात्माल अनुग्रह जायना म्हूण म्हणलें कथी रजत मामानी काणी सांगिल्ली तशी मुखार सुनू परमात्मा कसं सांगता पळयाची अज्ञश्चा श्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः म्हळ्यार श्रद्धारहितो अज्ञश्च भगवत ज्ञान नातिलो अश्रद्धदानश्च श्रद्ध नातिलो संशयात्मा देवाले विशयांतू संशय आशिलो विनश्यती ताका तो नाश जाता नायं लोकोस्ति न परो न अयं लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः कोण देवाल वैरी दृढनिष्ठा भक्ती ना ताका इहलोक परलोक दोन्हींतूय सुख म्हणलेलें ना म्हूण म्हणटा हाचे एक तात्विक अर्थ पैची दिसाचे गीतामृतधारांत आमी पळोवया आज सांगिल्ले हे गीता सार परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत् तत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।